नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता प्रश्न पडला असेल हे लाडू तर कशाचे आहेत? लाडू तर बेसनचे करतो आपण, पण नेहमी बेसनचेच लाडू करतो, पण अगदी छान वेगळे, अतिशय पौष्टिक. आणि हिवाळा येत आहे, दिवाळी तर आहेच आहे, पण हिवाळा येत आहे. हिवाळ्यामध्ये असे लाडू जर मुलांना बनवून दिलं किंवा लहानापासून बुजुर्गापर्यंत जर दिलं, अतिशय पौष्टिक हे लाडू आहेत. तुम्ही नक्की एक वेळेस हे लाडू ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी आपण 2 कप इतकं गव्हाचं पीठ टाकल्यानंतर मी 2 कप म्हणजे एकूण ह्या ठिकाणी मी 4 कप इतकं आपण ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्या अंदाज तुम्हाला जितके लाडू बनवायचे तितके गव्हाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालतं. आता गव्हाच्या पिठाचे लाडू कसं बनवायचं प्रश्न पडला असेल. नेहमी तर आपण सोजीचे लाडू बनवतो, जे की गहू ओलू लावून आपण जेव्हा गिरणीवरनं पीठ काढून आणतो आणि सोजीच्या चाळणीनं चाळतो त्यापासून लाडू बनवले जातात. पण ह्या ठिकाणी डायरेक्ट आपण गव्हाचं पीठ घेतलेलं, मग ह्यापासून लाडू कसं बनतील असा प्रश्न खूप जणांना पडला असेल. पण अगदी सोप्या पद्धतीने झटपट इन्स्टंट सगळ्यांकडे सोजी काढलेली नसते. त्यामुळं आज ह्या ठिकाणी आपण गव्हाच्या पिठापासून लाडू कसं बनवायचं ते पाहणार आहोत. आणि कमीत कमी तूप कमी असेल तर ते सुद्धा लाडू कसं बनवायचं ते भरपूर तुपात तर आपण लाडू अगदी छान बनवू शकतो, पण कमी तुपामध्ये लाडू बनवणं शक्य नसते. त्यामुळे कमी तुपामध्ये लाडू बनवायची खास ट्रिक आहे, ती खूप महत्त्वाची आहे. ती सर्वांनी जर ट्रिक यूज केलं तर तूपसुद्धा कमी लागेल आणि लाडूसुद्धा छान चविष्ट बनून तयार होतील. आता गव्हाचं पीठ भाजते वेळेस कसं भाजायचं आहे तर गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ भाजण्यासाठी ह्या ठिकाणी आपण साधारणतः 10 मिनिट वेळ दिलेला आहे. साधारणतः गॅस मिडियम ठेवून रंग बदलेपर्यंत घरभर जेव्हा वास पसरतो तेव्हाच आपल्याला गॅस मिडियम करायचा आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे. पिठाचा चांगला रंगसुद्धा बदलला पाहिजे आणि वाससुद्धा यायला पाहिजे. आता ह्या ठिकाणी मी आपल्या पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे इतकं तूप टाकून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला चांगलं गॅस मिडियम ठेवून मेल्ट करून घ्यायचं आणि पिठामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता पीठ तर चांगलं भाजलेलं आहे, रंगसुद्धा बदललेला आहे आणि वाससुद्धा खूप छान येत आहे. आता ह्या ठिकाणी तूप जे आहे टाकलं ते मिक्स झालेलं आहे. आणखीन आपण ह्या ठिकाणी 2 चमचे तूप टाकणार. वाटीभर किंवा फुलपात्रभर आपण ह्या ठिकाणी तुपाचा वापर केलेला नाही. फक्त एकूण आपण ह्या ठिकाणी 4 चमचे इतकंच तूप टाकून घेतलेलं आहे. कमी जास्त झालं तर काहीच फरक पडत नाही. कमी पडलं तर सुद्धा ह्या ठिकाणी लाडू बिलकुल बिघडणार नाही, तर जास्त झालं तर सुद्धा बिघडणार नाहीत. आता ह्या ठिकाणी तूप तर आपलं टाकून झालेलं आहे. पिठामध्ये जे गाठी झालेल्या असतात त्या ह्या ठिकाणी तुम्हाला वाटेल झारा कशासाठी घेतला आहे, तळण्यासाठी असतो. पण ह्या ठिकाणी एक ट्रिक तुम्हाला सुद्धा सांगेन. जेव्हा आपण झारा घेतो असं तेव्हा जेव्हा फोडतो तेव्हा जे गाठी ज्या आहेत ते चांगल्या फुटल्या जातात. उलटण्याने किंवा चमच्यानं सुद्धा ह्या गाठी फुटल्या जात नाहीत. जेव्हा झारा घेतो तेव्हा छान आपल्याला करतेवेळेसुद्धा सोपं जातं आणि पूर्ण पीठ जे आहे ते चांगलं बनून तयार होते. आता ह्या ठिकाणी 1.5 चमचा इतकं मी ह्या ठिकाणी वेलची पावडर टाकलेली आहे, जे साखरेमध्ये टाकूनच आपण हे मिक्स करून मिक्सरला काढलेली आहे. आता तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे आणि फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स तर करून झालेलं आहे. आता आपल्याकडे जी आहे ते आपण गॅसवरतून खाली घेतलेली आहे आणि पाहू शकता या ठिकाणी अगदी कोरडं वाटतं आहे. तुम्हाला वाटेल की इतक्या कोरड्या पिठापासून लाडू कसे बनवता येतील. आता ह्या ठिकाणी जितकं पीठ घेतलं त्याच्या अर्ध्यापेक्षा थोडंसं आपण जास्त ह्या ठिकाणी साखर घेतलेली आहे. साखर ही आपल्या आवडीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकतो किंवा तुम्ही कमी किंवा तुम्हाला जास्तच गोड आवडत असेल तर थोडंसं जास्त टाकलं तर काही फरक पडत नाही. आता ह्या ठिकाणी साखर तर टाकून झालेली आहे. आता इतक्या गाठी इतक्या गोळे लाडू तर कसं बनवायचं असा प्रश्न पडतो. पण आता ह्या ठिकाणी एक ट्रिक आपल्याला वापरायची की आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये जेव्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ फिरवतो तेव्हा काय होतं, त्यामधलं तूप जे आहे ते रिलीज व्हायला सुरुवात होतं आणि रिलीज झाल्यामुळे काय होतं, आपल्याला लाडू बनवण्यासाठी जी प्रोसेस आहे ते अगदी छान बनवता येतात. लाडू जे आहे ते फुटत नाहीत आणि कमी तुपामध्ये सुद्धा अगदी छान तुम्हाला पुढे कळेलच की लाडू हे कसे होत आहेत. आता ह्या ठिकाणी मिक्सरला मी चांगले 2 मिनिटाकरता फिरवून घेतलेलं आहे. तर मी 4 मिनिट किंवा 5 मिनिट फिरवलं तर आणखीन छान तूप रिलीज होईल, लाडूसुद्धा छान होतील, फुटणार नाहीत. आणि गव्हाचं पीठ आहे थोडंफार मोठं जर असेल तर मिक्सरला फिरवल्यामुळे अगदी बारीक सोजीसारखं होऊन जाईल. असं वाटणार नाही की आपण हे गव्हाच्या पिठापासून बनलेत. असं वाटेल की आपण सोजीच काढून हे लाडू बनवत आहोत. असे इतकी छान हे लाडू बनवून तयार होतात. आता ह्या ठिकाणी पीठ तर आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. छान तूप रिलीज झालेलं आहे, अगदी छान. आपलं पाहताच लक्षात येत असेल पीठ छान तयार झालेलं आहे. आता ह्यापासून छान आपण गरगरीत गोल असे लाडू बनवू शकतो. आता सुरुवातीला एक लाडू जे आहे ते मी गोल तुम्हाला बनवून दाखवते, पण मला काय थोडेसे चपटे लाडू आवडतात त्यामुळे मी पुढे चपटे लाडू बनवणार आहे थोडेसे. आता ह्या ठिकाणी एक लाडू अगदी छान मस्त गोल आकारात लाडू बनवून छान तयार झालेला आहे, गोल गरगरीत. बिलकुल हे लाडू फुटणार नाहीत. पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान मस्त तोंडात टाकताच विरघळणारा हा लाडू आहे. तोंडात टाकल्यावर कधी विरघळला कधी खाल्ला हे सुद्धा कळणार नाही. इतका चविष्ट हा लाडू बनवून तयार झालेला आहे गोल गोल. आता हा लाडू तर आपण साईडला ठेवा. दुसरे लाडूसुद्धा आपल्याला लगेच बनवायचे.
आता मला का ह्या पद्धतीचे लाडू आवडतात, अशा पद्धतीनं चपटे हाताने बांधून आपण जसे की मोतीचूर लाडू किंवा बुंदीचे लाडूसुद्धा आपण असे बनवू शकतो. रव्याचे लाडू पण आपण असं बनवतो. अगदी छान दाबून दाबून बनवलेले लाडू दिसायला पण छान दिसतात आणि खाण्यासाठी सुद्धा आवडतात. त्यामुळे मी असेच लाडू बनवते. आता सर्व लाडू जे आहेत मी फटाफट ह्या पद्धतीनेच बांधून घेणार आहे. जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहता, तुम्ही कुठल्या सिटीमधून पाहता ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा, की मला सुद्धा कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या लोकांपर्यंत पोहोचत आहे किंवा कोण पाहत आहे हे सुद्धा कळेल. आता लाडू तर छान पटापट बनवून झालेले आहेत, अगदी छान. आता शेवटचा लाडूसुद्धा बांधणार आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी मस्त लाडू बनवून तयार झालेले आहेत. आता ह्या ठिकाणी सर्व लाडू बनवून झाले, शेवटचा लाडूसुद्धा मी वळवून घेईल. तुम्हाला सुद्धा पाहिल्यानंतर विश्वास बसणार नाही की आपण गव्हाच्या पिठापासून अगदी छान चविष्ट लाडू असे बनवू शकतो. तुम्हाला जर खूपच ब्राऊन कलरमध्ये पाहिजे असेल तर आणखीन जास्त पीठ भाजलं तरीसुद्धा चालते किंवा अर्धं बेसन आणि अर्धं पीठ जरी घेतलं तरीसुद्धा लाडू अगदी खूपच छान होतात किंवा थोडासा रवा टाकला तरीसुद्धा लाडू छान होतात. आता ह्या ठिकाणी सर्व लाडू आपले बांधून झालेले आहेत. एका प्लेटमध्ये आपण काढूसुद्धा घेतलेत. आता एक लाडू जो आहे तो मी साईडला ठेवणार आहे. आता ह्या ठिकाणी लाडूचे थोडंसं आपण व्यवस्थित लावून घेऊया. आता ह्या ठिकाणी मी लाडू छान व्यवस्थित लावून घेतलेला आहे. छान अगदी मस्त आपले लाडू दिवाळी स्पेशल आपले लाडू बनवून तयार झाले. दिवाळीच नाही थंडी आहे, अगदी नक्की तुम्ही एक वेळेस हे लाडू ट्राय करा. तुम्हाला एक लाडू मी दाखवते, अगदी छान खायला इतका सुंदर आणि इतका चविष्ट लाडू आहे हा. नक्की ट्राय करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.